नमस्कार मित्रांनो, हे आहे अमोघ चॅनल आणि तुम्ही बघत आहात क्राईम डायरी. आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक कारवाईबद्दल. अमेरिकेच्या कोस्ट गार्डने 110 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी ड्रग जप्ती केली आहे. अमेरिकेच्या कोस्ट गार्डची ऐतिहासिक ड्रग जप्ती. अमेरिकेच्या कोस्ट गार्डने त्यांच्या 110 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 76,000 पाऊंडहून अधिक कोकेन आणि गांजा जप्त केला आहे. कोकेन 61,740 पाऊंड, गांजा 14,400 पाऊंड. एकूण किंमत सुमारे 3,950 कोटी रुपये, म्हणजेच $473 मिलियन. कारवाईचा कालावधी व ठिकाण. ही कारवाई 26 जून ते 18 ऑगस्ट 2025 दरम्यान झाली. पॅसिफिक महासागर आणि कॅरेबियन समुद्रातील आंतरराष्ट्रीय पाण्यातील विविध भागांमध्ये जप्ती करण्यात आली. इक्वाडोर, व्हेनेझुएला, मेक्सिको, गालापागोस बेटे, डोमिनिकन रिपब्लिक, जमैका आणि अरुबाजवळ मोठी कारवाई झाली. जप्त केलेला संपूर्ण माल फ्लोरिडातील पोर्ट एव्हरग्लेड्स येथे कोस्ट गार्ड कटर हॅमिल्टनवरून उतरवण्यात आला. ऑपरेशनची वैशिष्ट्ये: 19 मोहिमा पार पडल्या, 3 कोस्ट गार्ड कटर, 2 US नेव्ही वॉरशिप्स, 1 डच नौदल जहाज आणि इतर भागीदारांचा सहभाग. हॅमिल्टन जहाजाने एकट्याने 11 हायस्पीड बोटी पकडल्या, 34 तस्करांना अटक केली, 47,000 पाऊंड कोकेन जप्त केले. कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या ड्रग्जमधून 23 दशलक्ष प्राणघातक डोस तयार झाले असते, जे फ्लोरिडाच्या लोकसंख्येला ठार करणे इतके घातक आहेत. ही जप्ती 2021 मधील 61,130 पाऊंडच्या विक्रमाला मागे टाकणारी आहे. या संपूर्ण कारवाईला ऑपरेशन पॅसिफिक वायपर असे नाव देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्याने ड्रग्ज पुरवठा रोखण्याची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. तर मित्रांनो, ड्रग्ज माफियांना जगभरात किती मोठा फटका बसतोय हे आज आपण पाहिलं. पण हा लढा अजून संपलेला नाही. अशाच गुन्हेगारी जगतातल्या थरारक आणि धक्कादायक कहाण्या तुम्हाला आम्ही पोहोचवत राहू. रहा जोडलेले अमोघ चॅनलसोबत, कारण ही आहे क्राईम डायरी. पुढच्या भागात भेटू. तोवर नमस्कार.